नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण पोलीस भरतीच्या एक्झाममधील मागील 10 वर्षातील सर्वात कठीण PYQs पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी हा 30 दिवसात संपवतो. जर एने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर ते काम बी किती दिवसात संपवेल? आता एका दिवसाचं एचं काम काय होणार आहे? एका दिवसाचे एचे काम किती लिहू शकतो आपण? 1/20. तसेच एका दिवसाचे बीचे काम कसं लिहिणार? 1/30. आता जर एने 8 दिवस काम केले तर फक्त काय करणार आहे? हे एक काम आहे असं समजा, तर हे पूर्ण काम आपण किती पकडतो? 1. हे 1 असतं, ते काम असतं. आता हे काय असणार आहे? ए 8 दिवस काम करणार आहे. फक्त ए काय करणार आहेत? हा 8 दिवस काम करणार आहे. म्हणजेच 8 दिवसाचे एचे काम आपण लिहू शकतो. 8 दिवसाचे एचे काम 8 × 1/20 किती होईल? 4 2 8, 4 पंचे 20. 2/5 एवढं काम काय होईल? ए कंप्लीट करेल. आता बी शिल्लक राहिलेले काम 1 - 2/5 म्हणजे किती? 3/5 एवढं काम काय झाले? शिल्लक राहिले. आता त्यांनी काय विचारले? एने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला तर ते काम बी किती दिवसात संपवेल? आता बी किती दिवस जर काढायचे असेल तर फॉर्म्युला काय आहे? वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी. म्हणजेच काय? काम किती शिल्लक आहे आता? 3/5. आणि इफिशियन्सी म्हणजेच काय? ही जी असते 1/20, 1/30 ही काय असते? इफिशियन्सी असते. आता बी काम करणार आहे शिल्लक राहिलेलं, त्यामुळे बीची इफिशियन्सी घेऊया 1/30. 3/5 × 30 डिवायडेड बाय 1. हे डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला जाईल. मल्टिप्लाय करताना न्यूमरेटरला जाईल. 5 5 × 30 म्हणजे 18 दिवसात काय होईल? ते काम संपेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:5 होते, तर वडिलांचे आजचे वय किती? आता हा प्रश्न ऑप्शनवरून आपल्याला सोडवता येईल खूप सोप्या पद्धतीने. तर श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट होईल. म्हणजेच काय करूया? ऑप्शन ए घेऊया. 55 + 6 किती होणार आहे? कारण 6 वर्षानंतरचे वय किती असणार आहे? 61 होईल. आता हे 3/7च्या पटीत बसते काय? नाही. म्हणजेच काय? 7नी 61ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 50 + 6 वर्षानंतरचे श्रेयाचे वय, म्हणजेच वडिलांचे पण 6 वर्षानंतरचे वय होईल. किती होईल? 56. आता हे 7च्या पटीत आहे, म्हणजेच काय? 3/7 केल्यानंतर किती होईल? 24 येईल. वडिलांचे आजचे वय काय येईल? 50 घेतले. नंतरचे वय वडिलांचे काय असणार आहे? हे असणार आहे आजचे वडिलांचे वय. आजचे वय हे असणार आहे 6 वर्षानंतरचे वय. 6 वर्षानंतरचे वय आणि श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. म्हणजे हे काय असेल? श्रेयाचे वय असेल. श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय असणार आहे. आता 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:5 होते. तर ही कंडिशन फॉलो होते का बघूया. 10 वर्षापूर्वी श्रेयाचे वय किती असणार आहे? तर हे 6 वर्षानंतरचे वय आहे. म्हणजे आजचे वय श्रेयाचे किती असणार आहे? श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय. मग श्रेयाचे आजचे वय काय असणार आहे? 18 असणार आहे. आता 10 वर्षापूर्वी श्रेयाचे वय काय होणार आहे? 8. आणि वडिलांचे हे काय असणार आहे? आजचे वय. आणि त्यानंतर 10 वर्षापूर्वी किती असणार आहे? 40 वय असणार आहे वडिलांचे वय. म्हणजेच काय? आता यांचा रेशो बघूया. 1:5 काय येईल? प्रमाण येईल. म्हणजे ऑप्शन बी हा काय? करेक्ट आहे. काय केलं आहे आपण? ऑप्शन बी वरून काय केलं आहे? 50 घेतलं आहे.
त्यानंतर 6 वर्षानंतर श्रेयाचे वय म्हणजेच वडिलांचे पण 6 वर्षानंतरचे वय किती होईल? 56. ते 3/7 पटमध्ये आहे. म्हणजेच 3/7 × 56 काय येणार आहे? श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय. आता श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय किती आहे? 24. आजचे वय किती असणार आहे श्रेयाचे? हे काय असणार आहे? आजचे वय. आजचे वय काय असणार आहे? हे 6 वर्षापूर्वी म्हणजेच 24 वजा 6, 24 वजा 6 काय होणार आहे? 18. 18 10 वर्षापूर्वीचे वय काय होणार आहे? 18 वजा 10 8. वडिलांचे वय किती होणार आहे? 10 वर्षापूर्वीचे 40. आजचे वय 50 असल्यामुळे 40 होईल आणि हे 8, श्रेयाचे वय 8, वडिलांचे वय 40 यांचं प्रमाण काय येणार आहे? 1:5. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक बी आपला काय बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. एका करंडीतील पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील? ऑप्शनवरून हा क्वेश्चन खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतोय. तर 72 पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे. 72. मग पेरूचे गट कसे करायचे? 8 पेरू असतील असे गट करायचे. त्यानंतर काय होणार आहे? 3 पेरू काय येणार आहेत? शिल्लक राहणार आहेत. कितीही गट केले तर 3 राहणार शिल्लक. त्यामुळे आपण काय करूया? 8ने डिवाइड करूया आणि बाकी 3 उरते काय पाहायचे आपल्याला. आता हा पूर्ण भाग जाईल. 9 काय भागाकार येईल आणि बाकी काय 0 उरेल. बाकी 0 उरेल. त्यामुळे हा ऑप्शन नसणार आहे. आपल्याला बाकी किती पाहिजे? 3 पेरू उरतात म्हणून बाकी 3 पाहिजे. ऑप्शन बी बघूया. 75 / 8. आता 8 9 72 म्हणजे भागाकार काय आला? 9 आला. बाकी 3 आले. म्हणजे ऑप्शन बी होतोय. ऑप्शन सी बघूया. ऑप्शन सी 69 / 8. 8 64 आणि बाकी काय उरेल? 5. ऑप्शन डी 74 / 8. 74 भागिले 8. 8 9 72 आणि 2. म्हणजेच काय 3 पेरू शिल्लक हवेत त्यांना. ऑप्शन बी हा काय होतोय? फॉलो करतोय ती कंडिशन. त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. 75 पेरू काय असतील? कमीत कमी त्या करंटीत असतील. प्रश्न क्रमांक 4. 2 संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. तर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता लसावी व मसावी यांची बेरीज किती दिलेली आहे? 195 आणि 2 संख्यांचा लसावी जो आहे तो मसावीच्या 12 पट आहे. म्हणजेच काय मसावी आपण x असं मानू. मसावी x तर लसावी किती येईल? लसावी येईल 12x. आता यांची बेरीज किती दिली आहे? 195. x + 12x = किती? 195. 13x = 195. म्हणजेच x बरोबर किती येईल? x बरोबर काय होईल? 195 / 13. आपले उत्तर येईल 15. x बरोबर 15 म्हणजेच मसावी काय आला? मसावी आला 15 आणि लसावी काय आला? 12 × 15 किती होईल? 180 येईल. आता जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे आपण. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या त्यांचा मसावी, त्या 2 संख्यांचा मसावी गुणिले लसावी. त्या 2 संख्यांचा लसावी असा फॉर्म्युला असतोय. तर मसावी किती आहे? 15. लसावी आहे 180. पहिली संख्या, दुसरी संख्या आपल्याला माहीत नाही. x असं मानू आपण. ती आपल्याला काढायला सांगितली आहे. पहिली संख्या कोणती आहे? 60. x बरोबर काय होईल? 15 × 180 भागिले 60. sin 3 18. 45 काय असेल तो? दुसरी संख्या असेल 45. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. आपल्याला इथं सुरुवातीला आपण मसावी लसावी काढायचं आहे पहिला, नंतर हा फॉर्म्युला यूज करायचा. हा मेन फॉर्म्युला आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या त्यांचा लसावी गुणिले मसावी. ह्याच्यावरून आपल्याला
बी 45 उत्तर आपल्याला लिहिलं आहे. दुसरी संख्या 45 असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी 1 गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत? या प्रकारचा एक तरी क्वेश्चन हा एक्झाममध्ये असतो आणि तो पर्यायावरून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ऑप्शन ए चेक करूया आपण. त्याला किती 20 प्रयत्न करायचे आहेत. त्याचे बरोबर नेम किती आहेत हे विचारले त्याने. आता समजा ऑप्शन ए केला, 10 बरोबर नेम असतील आणि 20 प्रयत्न हे करायचे आहेत आपल्याला. 20 प्रयत्न. तर 10 बरोबर असतील तर चूक किती असणार आहेत? 10 असणार आहेत. 10 अधिक 10 20 प्रयत्न असल्यामुळे 10 बरोबर आणि 10 चूक असे नेम असतील. आता अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात. म्हणजे बरोबर नेम लागला तर 5 गुण मिळतात आणि चुकीचा जर नेम लागला, नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी 1 गुण कमी होतो. 1 गुण म्हणजे 10 इंटू 10 चुकलेत त्यामुळे 10 इंटू 1 असे करून त्याला किती 70 काय पाहिजेत गुण मिळाले पाहिजेत. आता हे किती होईल? 50 वजा 10 70 हे 40 40 इज नॉट इक्वल टू 70 म्हणजे ऑप्शन ए होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 15 बरोबर नेम असतील. आता हे 20 प्रयत्न आहेत. 20 वजा 15 किती? 5 चुकीचे असणार आहेत. नेम असणार आहेत. तर 15 गुणुले 5 म्हणजे बरोबर नेमसाठी 5 आणि 5 गुणुले 1 चुकीचा नेम लागला तर वजा 1 होतो. म्हणजेच 15 पाची 75 वजा 5 म्हणजेच काय 70 काय होणार आहे? गुण इथे मिळालेला असणार आहे आणि ऑप्शन बी वरून काय येतो 70च आपलं काय होतं आहे आन्सर येतं आहे. त्यामुळे ऑप्शन बी काय बरोबर आहे. त्याचे बरोबर नेम किती असणार आहेत? 15. प्रश्न क्रमांक 7. एका बरणीमध्ये ए व बी द्रवाचे मिश्रण 5:3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर बी द्रव टाकले. त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5:7 झाले. तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये ए द्रव किती लिटर होते? हा प्रश्न आपण ऑप्शनवरून सॉल्व्ह करणार आहोत. ऑप्शन 1 काय आहे? 20 लिटर सुरुवातीला काय होते? ए द्रव त्या बरणीमध्ये होते. आता A:B इथं किती दिलेलं आहे? 5:3. आता 20 लिटर म्हणजे काय? 5 म्हणजे काय असणार आहे? 20 म्हणजेच 5 चोक 20 म्हणजेच 3 चोक काय होईल? 12 लिटर काय असेल? बी या द्रवाचं प्रमाण असणार आहे. म्हणजे हे ए किती असणार आहे? 20 असणार आहे आणि बी द्रव किती असणार आहे? 12. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून घेतले. आता हे टोटल किती असणार आहे? 32 असणार आहे. टोटल असणार आहे 32. त्यातून 16 काय केले? मायनस केले म्हणजे राहिले किती? 16. 16 लिटर बी द्रव टाकले त्यावेळी. आता पुन्हा काय करायचं आपल्याला? या 16 मध्ये बी आता 5:3 प्रमाण करायचं असेल आपल्याला तर हे किती होईल? 5:8 इंटू 16 म्हणजे 10 लिटर ए द्रव राहील आणि बी द्रव किती राहील? 6 राहील. 10 + 6 16. तर आपल्याला 5:7 जेव्हा 16 लिटर बी द्रव आपण ॲड करू 6 + 16 किती होईल? 6 + 16 किती होईल? 22 म्हणजेच 10/22 किती उत्तर येईल आपलं? 11 आपलं काय असेल? उत्तर असेल. पण आपल्याला उत्तर कोणतं हवं आहे? 5:7. त्यामुळे ऑप्शन 1 काय होणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया आपण. ऑप्शन 2 कोणता आहे? 30 लिटर काय असणार आहे? सुरुवातीला ए द्रव काय? 30 लिटर. आता A:B किती दिले आहे आपल्याला? A:B 5:3. आता हे 30 असणार आहे. म्हणजे हे किती असणार आहे? 18 असणार आहे. आता हे दोन्ही मिळून किती असणार आहे? दोन्ही मिळून असणार आहे 48 असणार आहे. आता यातून आपल्याला काय करायचं आहे? 16 लिटर मायनस करायचं आहे. 16 लिटर मायनस केल्यानंतर किती उरेल? 32 लिटर काय उरेल? पूर्ण द्रावण उरेल. आता 32 लिटरमध्ये ए आणि बी द्रव किती असणार आहे? ते कसं काढायचं? 5/8 इंटू 32 किती होणार आहे? 20 होईल ए द्रव आणि बी द्रव किती होईल? 12 होईल.
आता पुन्हा आपल्याला 16 काय करायचं याच्यामध्ये बी द्रव ॲड करायचा म्हणजेच किती होईल 20 होईल हा आणि हा किती होईल 28. आता यांचा रेशो कसा बघूया 20 डिवायडेड बाय 28. 4 पंचे 20 4 सत्ते 28 5:7 म्हणजेच आपलं प्रमाण काय बरोबर आहे. त्यामुळं आपला ऑप्शन कोणता असेल ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. अभ्यास करत राहा, सराव करत राहा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.